माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील सर यांच्या आदेशाने, त्याचबरोबर श्री तेगबीर सिंग संधू सर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली जे चोरीच्या मोटरसायकल्स आहेत त्यांच्या विरोधात एक मोहीम राबवली होती। त्या अनुषंगाने कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण 2 आरोपींच्या ताब्यातून जवळपास 23 मोटरसायकल या ठिकाणी रिकव्हर करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे। येथील डीबीची टीम, त्याचबरोबर येथील पीआय त्यांना विशेष याचं श्रेय द्यावं लागेल। सर, आरोपींचं नाव आणि आरोपी आरोपी यामध्ये 2 आरोपी आहेत। एक आहे भाऊसाहेब उत्तम चव्हाण, दुसरा आहे नानू भगवान जाधव। भाऊसाहेब उत्तम चव्हाण हा सोयगाव येथील राहणार आहे, तर नानू जाधव हा जैताने साक्री येथील राहणार आहे। भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून आपण 12 मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्या मोटरसायकल विकत घेऊन त्यांची नंतर विल्हेवाट लावणारा त्याचा साथीदार नानू जाधव याच्याकडून 10 मोटरसायकल अशा एकूण 22 आणि मोटरसायकल विक्री करत असताना भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून 1 अशा एकूण 23 मोटरसायकल या ठिकाणी आपण जप्त करण्यात यश प्राप्त केलेलं आहे। हा दोघांवर याच्या अगोदर पण गुन्हा दाखल झालेला आहे का? असं काही FIR वगैरे आहे का यांच्यावर? हो, या गुन्हेगारांची पार्श्वभूमी आहे, त्यांच्या विरोधात असे गुन्हे दाखल आहेत, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत। त्यांना कोर्टात तिसरे दिले की यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केले ना, आरोपी अटक आहेत, त्यांचा PCR आम्ही लवकर घेणार आहोत। त्यानंतर याच्या पुढे जे काही त्यांच्यावर गुन्हे असतील त्याचाही शोध घेण्यात येईल। त्याचबरोबर नागरिकांना मी आवाहन करतो की या ठिकाणी त्यांनी त्यांचे जवळचे जे मोटरसायकल ज्यांच्या चोरी गेलेल्या असतील त्यांनी त्यांची कागदपत्रे या ठिकाणी सादर करावीत, मोटरसायकल व्हेरीफाय कराव्या चेसिस नंबर, इंजिन नंबरच्या सहाय्याने, आणि त्यांचे मोटरसायकल त्यांना परत देण्यात येईल।